फक्त 50,000 ते 1,00,000च्या आत सुरू करा हा भन्नाट बिझनेस आणि कमवा दररोज कॅश। 30 दिवस 30 बिझनेस आयडिया, यातील आपली पहिली प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया असणार आहे ती म्हणजे मोबाईल ऍक्सेसरीज शॉप। तुम्हाला माहित आहे का, मोबाईल विकण्यापेक्षा त्याचे ऍक्सेसरीज विकून मोबाईल पेक्षा जास्त प्रॉफिट कमावता येतो। तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा मोबाईल ऍक्सेसरीजचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तर सर्वात पहिले तुमच्यातली असणारी जिद्द, यानंतर तुम्हाला हवंय छोटंसं दुकान किंवा 100 ते 150 स्क्वेअर फूटची रोड साइडला जागा, आणि हे देखील नसेल तरी चिंता नाही, तुमचं इंस्टाग्रामला बिझनेस पेज असेल तरीही चालेल। आता या व्यवसायासाठी तुम्हाला पहिले स्टॉक काय लागेल, तर मोस्ट डिमांडेड आयटम्स, मोबाईलचा टेम्पर्ड ग्लास, यानंतर मोबाईल कव्हर, इयरफोन्स, चार्जर्स आणि पॉवर बँक्स। यानंतर या बिझनेस मध्ये तुम्हाला प्रॉफिट किती आणि कसा होईल, प्रत्येक टेम्पर्ड ग्लास मागे जवळपास 20 ते 70 रुपयांपर्यंत प्रॉफिट, प्रत्येक मोबाईल कव्हर मागे जवळपास 30 ते 100 रुपयांचा प्रॉफिट, म्हणजेच दिवसाला 3 ते 4 हजार रुपयांचा जरी बिझनेस झाला तरी देखील तुम्हाला एक चांगल्या प्रकारची अर्निंग। मोबाईल ऍक्सेसरीज 50% पेक्षा कमी दरात कुठे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? मोबाईल ऍक्सेसरीज हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं काय लागेल, तो म्हणजे तुमचा सप्लायर। तुमचा सप्लायर स्वस्त असेल तर प्रॉफिट आपोआप वाढतो। आणि माल खरेदी करताना जे 3 महत्त्वाचे हॅक्स असतात ते देखील जाणून घ्या। नंबर 1 चा हॅक, प्रत्येक जिल्ह्याला एक तरी मोबाईल ऍक्सेसरीजचं होलसेल शॉप असतं, तिथे जा, तेथील पूर्ण रेट चेक करून घ्या। नंबर 2 चा हॅक, पॉप्युलर मार्केट म्हणजेच दिल्लीचं गफ्फार मार्केट, जिथे 5 रुपयांपासून मोबाईल ऍक्सेसरीज सुरू होतात। इतक्या दूर जर तुम्हाला जायचं नसेल तर आपल्या जवळच मुंबई शहरातील मनीष मार्केट, येथे देखील भरपूर असे मोबाईल ऍक्सेसरीजचे शॉप्स आहेत जे अत्यंत कमीत कमी दरात मोबाईल ऍक्सेसरीज उपलब्ध करून देतात। आणि यापेक्षाही जवळ जर म्हणलं तर आपला जालना जिल्हा, जालना जिल्ह्यातील शिंदे मार्केट मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर असे मोबाईल ऍक्सेसरीजचे दुकान मिळतील, ते देखील अत्यंत कमीत कमी दरात तुम्हाला मोबाईल ऍक्सेसरीज उपलब्ध करून देतात। तुमची पहिली खरेदी तुम्ही इथूनही सुरू करू शकता। आणि याच बिझनेस साठी सुपर टिप्स, सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे सुरुवातीला माल थोडा कमीच खरेदी करा आणि नंतर जसा जसा सेल वाढेल, जो आयटम सर्वात जास्त चालतोय तो आयटम स्टॉक मध्ये जास्त ठेवा। मोबाईल ऍक्सेसरीज हा बिझनेस ऑनलाईन सुरू करायचा की ऑफलाईन, समजून घेऊ। ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस म्हणजे काय, त्यातील पहिला ऑफलाईन बिझनेस। ऑफलाईन बिझनेस साठी तुम्हाला लागेल एक छोटंसं दुकान किंवा रोड साइडला एक छोटासा स्पेस, आणि याचबरोबर हाय डिमांडेड प्रोडक्ट्स म्हणजेच टेम्पर्ड ग्लास, मोबाईल कव्हर, पॉवर बँक्स, इयरफोन्स, चार्जर्स। या छोट्याशा व्यवसायाला तुम्ही रोड साइडला सुरू करून खूप मोठा व्यवसाय सुरू करू शकता। त्या व्यवसायासाठी प्रो टिप, सुरुवातीला क्वालिटीवर जास्त भर द्या आणि मार्जिन थोडी कमी ठेवा, जेणेकरून कस्टमर्स रिपीट होतात। ऑनलाईन बिझनेस साठी नेमकं काय लागेल, ऑनलाईन व्यवसायासाठी तुम्हाला काय लागेल, तर सर्वात आधी पाहिजे इंस्टाग्राम वरती बिझनेस अकाउंट, यानंतर तुम्हाला हवंय फेसबुक पेज, यानंतर व्हॉट्सअप वर देखील तुमच्या प्रोडक्टचे फोटो शेअर करून चांगले कस्टमर्स मिळवू शकता। आता ऑनलाईन बिझनेस म्हटलं की कस्टमरचा ट्रस्ट बसण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे ऑर्डर्सही थोड्या स्लो मिळतात। पण ऑफलाईन बिझनेस जर तुम्ही सुरुवात केली तर पहिल्याच दिवसापासून चांगले कस्टमर मिळायला तुम्हाला सुरुवात होते। सांगायचं तात्पर्य एवढंच, ऑनलाईन बिझनेस पेक्षा ऑफलाईन बिझनेस कधीही चांगला। जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट फारच कमी असेल तर तुम्ही ऑनलाईनला प्रेफर करू शकता, परंतु तुमचं बजेट जर थोडं जास्त असेल तर नक्कीच हा व्यवसाय ऑफलाईन बिझनेस आणि तुम्ही दररोज कॅश अर्न करा, जेणेकरून तुमचा बिझनेस मोठा होण्यासाठी मदत होईल। एकदा का तुम्ही छोटासा स्टॉल किंवा छोटंसं दुकान सुरू केलं तर हळूहळू ऑनलाईन देखील तुमचा व्यवसाय वाढू शकतो। यासोबत ऑनलाईन बिझनेसही तुम्ही ग्रो करू शकता। तुम्हाला ही बिझनेस आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि तयार रहा आपल्या 30 बिझनेस आयडियाज या सिरीजच्या दुसऱ्या प्रॅक्टिकल बिझनेस साठी। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा,
जे हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतात.